वीर, हां. आज काय खाणार? अळूवडी. ओके. तर इथे घेतली आहे मी अळूची पाने. याला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. त्यानंतर यामधलं देठ आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला यामधले वेन्स रिमूव्ह करून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सगळे वेन्स रिमूव्ह करून घ्यायचे आहे. तर इथे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी कशा प्रकारे याचे वेन्स काढून घेतलेले आहे. तर हे पानं थोडे कोवळे होते, यामध्ये जास्त काही वेन्स नव्हते, पण तरी आपल्याला हे रिमूव्ह करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला याला फोल्ड करून घ्यायचे आहे सगळे पानं एकत्र आणि आपल्याला इथे सगळे पानं कट करून घ्यायचे आहे जसे व्हिडिओमध्ये दाखवले आहे त्यानुसार. तर याचीच दुसरी रेसिपी पण मी एकदा शेअर केलेली आहे तुमच्याशी, तुम्ही ती देखील बघू शकता. तर एकदम सिंपल आणि इझी पद्धतीने बनवलेली आहे. तर इथे आपण घेणार आहे 1 कप बेसन. त्यामध्ये आपल्याला 1 चम्मच तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे. हळद, तिखट, मीठ चवीनुसार. मी इथे लसूण क्रश करून घेतलेलं आहे. तुम्ही जिंजर गार्लिकची पेस्ट पण ॲड करू शकता आणि थोडंसं तीळ आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे आणि या मिश्रणाला आपल्याला थोडं पाणी ॲड करून इथे मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला कन्सिस्टन्सी करून घ्यायची आहे. खूप जास्त घट्ट आणि खूप जास्त पातळ आपल्याला करायचं नाही. आणि जी पानं आपण कट करून ठेवली होती ती सगळी यामध्ये आपल्याला ॲड करून घ्यायची आहे आणि याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता हा छान असा मस्त गोळा तयार झालेला आहे. तर इथे मी प्लेटला ऑइल लावून घेतलं होतं, ज्या प्लेटमध्ये आपल्याला वडी बनवायची आहे. तर याचे तुम्ही रोल पण करू शकता, पण मी इथे या प्रकारे स्प्रेड करून घेतलेलं आहे तेल लावलेल्या प्लेटमध्ये. तर इकडे मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं, त्यामध्ये आपल्याला ही स्टीम करून घ्यायची आहे वडी. तर अशा प्रकारे आपल्याला 15 ते 20 मिनटं स्टीम करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला ही वडी थंड होऊ द्यायची आहे. त्यानंतर आपण कट करून घेणार आहे. कट करून झाल्यानंतर आपल्याला ही वडी तळायला घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता एकदम इझिली बाहेर आलेली आहे, एकदम छान झालेली आहे. खूप छान टेस्टी आणि क्रिस्पी झाली होती ही वडी. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. अशा पद्धतीने एकदम सिंपल आहे, इझी आहे, झटपट होणारी अशी रेसिपी आहे. तर इकडे मी तेल गरम करायला घेतलं होतं. तेल पण आपल्याला खूप जास्त लागत नाही. तर आपल्याला हे शालो फ्राय करून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे मी सगळे वडी इथे सोडून घेतलेले आहे. तर एक साईड क्रिस्पी झाल्यानंतर आपल्याला हे सगळे वडी टर्न करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपण ही वडी क्रिस्पी करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता इथे एकदम छान मस्त क्रिस्पी झालेली आहे वडी. तर अशा प्रकारे तुम्ही याचा आवाज पण ऐकू शकता. तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.